बरबटलेला भ्रष्टाचारी म्हणून सुनील तटकरे यांचं नाव कोरलं गेलं असा घणाघात शिवसेना आमदार महेंद्र थोरवे यांनी केलाय। सरकार जरी आमचं असलं तरी सिंचन घोटाळ्याची फाईल आजही बंद झालेली नाही अशा शब्दात थोरवे यांनी सुनील तटकरे यांना इशारा दिलाय। राज्याचे मंत्री भरत गोगावले यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते। रायगडच्या जनतेच्या प्रत्येक घरात प्रत्येक हृदयामध्ये भरतशेठचं नाव कोरलं गेलेलं आहे। तुमचं नाव कशाने कोरलं गेलंय? तर बरबाटलेला भ्रष्टाचारी म्हणून सुनील तटकरेचं नाव कोरलं गेलं आहे। जाहीरपणे मी या ठिकाणी सांगतोय, सुनील तटकरेंनी आमच्या समोर बसावं, त्यांनी केलेले भ्रष्टाचार मी समोर उभे करतो, मग त्यांनी सांगावं आजही सरकार जरी आमचं असेल तर सिंचन घोटाळ्याची फाईल आजही बंद झालेली नाही। आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपालिका निवडणुका आपण महायुती म्हणून लढणार आहोत, परंतु त्यात सुनील तटकरे किंवा राष्ट्रवादी नसेल असं अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांनी स्पष्ट केलं आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राष्ट्रवादीला सोबत घेणार नाही अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांनी स्पष्टीकरण दिलं आहे। रायगड जिल्ह्यात महायुतीतला वाद पुन्हा चव्हाट्यावर आलाय। आपले नेते आदरणीय शिंदे साहेबांचा आदेश, तुम्ही काही करा पण ती सीट आली पाहिजे। आम्ही सगळ्यांनी तन मन धनाने त्यांचं प्रामाणिक काम केलं, पण निवडून गेल्यानंतर खऱ्या अर्थाने दाखवायची ती जात त्यांनी निश्चित दाखवली। वेळ गेलेली निश्चित नाही आहे। आपण सगळे रायगडचे मावळे आहोत, लढवई आहोत, त्यामुळे चंद्रकांतजींच्या सूचनेचा आदर करून खऱ्या अर्थाने येणारी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका या खऱ्या अर्थाने महायुतीमध्ये आपण लढणार, युतीमध्ये लढणार। कुठेही या महाभागाचा लवलेश नसला पाहिजे ही नक्की भूमिका आपण घेणार। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।